नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही मराठी हिंदी कविता. हा आहे ह्या कवितांच्या सत्राचा 442वा भाग. ह्या कविता आपल्याला पसंत पडल्या तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर पहिली मराठीतली कविता आहे. एक मुलगा नदीत गळ टाकून बसला होता. त्याचा चेहरा कंटाळलेला व दुःखी होता. निघून जाणाऱ्या एकाला त्याचा कळवळा आला होता. एक तरी मासा गळाला लागला का असा प्रश्न विचारला होता आणि बोलता बोलता त्याने 10 रुपये दिले होते. तो म्हणाला, मी इथे 3 तास बसलोय आणि तुमचा नंबर 100वा होता. एक मुलगा नदीत गळ टाकून बसला होता. त्याचा चेहरा कंटाळलेला आणि दुःखी होता. तिथून जाणाऱ्या एकाला त्याचा कळवळा आला होता. एक तरी मासा गळाला लागला का असा प्रश्न त्याने विचारला होता आणि बोलता बोलता त्याने 10 रुपये पण दिले होते. तो म्हणाला, मी इथे 3 तास बसलोय आणि तुमचा नंबर 100वा होता. दुसरी कविता आहे. ज्यांना अशक्य वाटणाऱ्या गोष्टी करायच्या असतात त्यांना वेड्यासारख्या वाटा चोखाळाव्या लागतात. ज्यांना अशक्य वाटणाऱ्या गोष्टी करायच्या असतात त्यांना वेड्यासारख्या वाटणाऱ्या वाटा चोखाळाव्या लागतात. तिसरी आहे. एका मासिकात मी गोळ्यांच्या साईड इफेक्टबद्दल वाचलं आणि ते टाळायचे असतील तर एक खूपच सोपा उपाय करायचं ठरवलं. कोणतीही गोळी किंवा कॅप्सूल आणली तर त्याची डावी आणि उजवी बाजू कापून टाकायची असं ठरवलं. साईडच नाही राहणार तर साईड इफेक्ट कसे होतील ह्या विचारानं मला झपाटलं. एका मासिकात मी गोळ्यांच्या साईड इफेक्टबद्दल वाचलं. ते टाळायचे असतील तर एक सोपा उपाय करण्याचं ठरवलं. कोणतीही गोळी किंवा कॅप्सूल आणली तर त्याची डावी आणि उजवी बाजू कापून टाकायची असं ठरवलं. साईडच नाही राहणार तर साईड इफेक्ट कसे होतील ह्या विचारानं मला झपाटलं. चौथी कविता आहे. महाभारतावर आधारित एका सर्वसामान्य नागरिकाच्या तोंडून. युद्ध से पहले सभी का मन विकृत हो जाता है. भय क्रोध नफरत अहंकार में ही डूबा रहता है. युद्ध से पहले सभी का मन विकृत हो जाता है. भय क्रोध नफरत अहंकार में ही डूबा रहता है. मर जाएंगे पर मारेंगे इतना ही विचार रहता है. खुद के हित को भी मानव दरकिनार कर देता है. मर जाएंगे पर मारेंगे इतना ही विचार रहता है. खुद के हित को भी मानव दरकिनार कर देता है. युद्ध के बाद भी सभी के विचार नए पुराने होते हैं. सुख होता है दुख होता है पर अहंकार रह जाता है. युद्ध के बाद भी सबके विचार नए पुराने होते हैं. सुख होता है दुख होता है पर अहंकार रह जाता है. खुद के विचारों के पिंजरे में सभी कैद रहते हैं. कभी तसल्ली पश्चाताप दोनों ही हो सकते हैं. खुद के विचारों के पिंजरे में सभी कैद रहते हैं. कभी तसल्ली पश्चाताप दोनों ही हो सकते हैं.
युद्ध की यादों में पराक्रम या आभार भी होता है। भय, गुस्सा, द्वेष, प्रतिशोध या खुशी भी होते हैं। युद्ध की यादों में पराक्रम या आभार भी होता है। भय, गुस्सा, द्वेष, प्रतिशोध या खुशी भी होते हैं। अपना विचार ही सच्चा विचार, ऐसा ही सब मानते हैं। अलग नजरिए से देखना असंभव सा हो जाता है। अपना विचार ही सच्चा विचार, ऐसा ही सब मानते हैं। अलग नजरिए से देखना असंभव सा हो जाता है। मात्र कृष्ण ही ऐसा है जिसे कोई इच्छा ना है। द्वेष, भय, क्रोध, प्रेम, इनमें से कुछ भी ना है। मात्र कृष्ण ही ऐसा है जिसे कोई इच्छा ना है। द्वेष, भय, क्रोध, प्रेम, इनमें से कुछ भी ना है। कृष्ण में ही सब है, कृष्ण सभी में है। ऐसा एहसास होने से ना सुख ही है ना दुख ही है। कृष्ण सभी में है, कृष्ण में सब है। ऐसा एहसास होने से ना सुख ही है ना दुख ही है। इतने भयानक युद्ध में शांति कृष्ण ही तो रख पाया है। खुद की मौत के शाप से भी वो अलिप्त रह पाया है। इतने भयानक युद्ध में शांति कृष्ण ही तो रख पाया है। खुद की मौत के शाप के भी वो अलिप्त रह पाया है।